हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। माई सेल्फ वैष्णवी खरबड़े, साइली घोड़के और ये रेणुका क्षीरसागर और ये डॉक्टर निकिता ढोपरे। आहे 25 जानेवारी आणि 25 जानेवारी हा नॅशनल वोटर्स डे म्हणून सेलिब्रेट करतात। तर वोटिंग अवेअरनेसच्या ह्याच्यासाठी इथं क्रीडा संकुल येथे प्रोग्राम अरेंज केला आहे, त्यासाठी आम्ही इथं आलो आणि अदर्स कॉलेजचे पण आले तर मतदान हेच खरं दान आहे। सबकी सुने सभी को जाने, निर्णय अपना मन का चुने, सही चुनाव करेगा मतदान। हिच्या मोबाईल मध्ये फोटो काढणं काही ना डिलीट करते। मी तुला सेंड करून डिलीट करते। हां काय 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 बोलाल ती सत्ता मला मला तर रेवडी हां ए मला रेवडी आणली होतीस रेवडी वाव काजू बी आणले एकच आणि हिला गाइस इस पे कभी भरोसा मत करना। ये कल तक हमारी फ्रेंड थी, अभी तक हमारी फ्रेंड थी, अभी ये जूनियर्स के साथ मिल गई है। तो रोज भांडतात आणि रोज बोलतात, त्यांचं काही सिरियस नाही आम्ही फक्त आज इथं जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही फ्रेंड बोलणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही बोलणार नाहीत। आता आमच्या ऑलरेडी भांडणं झालेले आहेत। रोज 5-5 मिनिटाला भांडणं होतात आणि रोज आता एकदाच भांडणं झालेले आहेत। आता आम्ही कधीच नाही बोलणार। आता कशाला बोलायलीस तिला? वी आर जस्ट एनिमीज। आणि खऱ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा। जो सगळे यंगस्टर्स आहेत, यंगस्टर्सला मी एकच सांगतो, एकच घ्यायचं आहे। बोई ए स्कॅम बॉय सायलीकडे बघ ए सायली इथं काय पोट भरलं नाही हो काय आता। सर 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 काय वाटायले? ओ कोण कोण दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
आज राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्व वातावरणातील नाही आहे ती इथं पूर्ण लोटलेली आहे असं मला वाटतंय। तर आणि बाहेर जे गेले कंटाळून ज्यांच्यात पेशन्स नाही ते तरुण नाही असं मला वाटतंय, ते अकाली वृद्धत्व झालं आहे त्यांना। तर आजच्या निमित्ताने ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचा वाटा हा खूप महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक युवकाची जबाबदारी आहे की त्यांनी इपिक कार्ड केलंच पाहिजे, परंतु या इपिक कार्ड मिळाल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क सुद्धा बजावला पाहिजे। आगामी वर्ष हे पूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे आणि माझं तुम्हाला आव्हान आहे की या काळात जसा उत्साह आपण इंस्टाग्राम बघताना करतो, फेसबुक वापरताना करतो,